नमस्कार श्रोते हो. ज्ञानाच्या वाटेवर चालताना गणित हा विषय अनेकांना कठीण वाटतो, पण योग्य मार्गदर्शन, सोपी पद्धत आणि थोडीशी तंत्राची जादू असेल तर गणितही होते सोपे, रंजक आणि जीवनोपयोगी. हे ज्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे, असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे या गावातील श्री देवी सातेरी हायस्कूल मध्ये गणित विषय शिकवणारे अभ्यासू शिक्षक चैतन्य महादेव सुकी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला तर मग त्यांच्याशी थेट संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. सर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आपला थोडक्यात परिचय करून द्या. मी चैतन्य महादेव सुकी, राहणार गावनळे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. गेली 10 वर्ष श्रीदेवी सातेरी हायस्कूल व कैसव गुलाबताई दिनाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या प्रशालेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय. इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याचं काम त्या ठिकाणी मी करत आहे. सर, गणित म्हणजे अवघड सूत्रे, कठीण उदाहरणे आणि भीतीदायक आकडेवारी अशी अनेक विद्यार्थ्यांची धारणा असते. अशा या गणित विषयाची आवड आपल्याला कशी निर्माण झाली ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून मला गणित विषयाची आवड आहे. म्हणजे पहिलीपासून जर विचार केला तर मला सगळ्या विषयात जास्त विषय गणित हा विषय आवडायचा. ज्यावेळी मी माध्यमिक शिक्षण पूर्ण करत होतो म्हणजे 10वीला, त्यावेळी मला गणित हा विषय एवढा आवडीचा होता की माझ्या वर्गात जे विद्यार्थी गणितामध्ये कच्चे होते अशा काही विद्यार्थ्यांना मी बाजूला घ्यायचो आणि त्यांना ते गणित कसं सोपं करून दाखवता येईल यासाठी मी प्रयत्न करायचो. आणि तिथूनच माझी शिकवण्याची आवड देखील वाढत गेली. मला वाटतं मला 10वीला असताना गणितामध्ये 147 म्हणजे बीजगणितात 75 गुण होते आणि भूमितीमध्ये 75 72 गुण. आणि त्यामुळे मला गणिताबद्दल आवड निर्माण झाली आणि पुढे गणितामध्येच आपण काहीतरी करावं अशी इच्छा तिथूनच निर्माण झाली. फार छान. सर, आपल्या शालेय जीवनातील एखादी प्रेरणादायी घटना आठवत असेल तर आमच्या श्रोत्यांशी शेअर करा. शालेय जीवनात म्हणण्यापेक्षा ज्यावेळी मी माझ्या प्रोफेशनमध्ये आलो म्हणजे शिक्षण क्षेत्रात ज्यावेळी आलो त्यावेळी शिकवत असताना आमच्या ज्या तत्कालीन मुख्याध्यापिका सौ स्वाती वालावलकर मॅडम यांनी जे काही गणितचं काम केलं होतं म्हणजे त्यांनी आपल्या प्रशालेसाठी गणितचं जे काही योगदान दिलं होतं ते योगदान बघून आणि त्यांनी केलेलं काम बघून मला खरी प्रेरणा मिळाली असं मला म्हणता येईल. कारण त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि आज जे काही मी गणित मध्ये काही करू शकलो ते सगळं त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे माझ्या प्रेरणास्थान त्याच आहेत. सर, शिक्षक होण्याचा निर्णय आपण कसा घेतला आणि प्रेरणा देणारे आपले आदर्श शिक्षक किंवा व्यक्ती कोण आहे? खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी मी 10वीला होतो तिथपासूनच मला शिक्षक होण्याची म्हणजे शिकवण्याची खूप आवड होती. प्राथमिक शाळेत असताना आम्हाला एक आमच्या शिक्षिका होत्या, आमच्या शेजारीच राहायच्या त्या, म्हणजे म्हाडेश्वरबाई म्हणून, ज्या मला तिथे कसं शिकवायचं हे प्राथमिक शाळेतूनच मला त्यांनी शिक्षण दिलं होतं. आणि त्यांची इच्छा होती की मी पुढे जाऊन म्हणजे शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण देखील असं एक चांगला शिक्षक होऊ शकतो. आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले आहेत. खूप मोठं काही केलं असं म्हणणार नाही, परंतु त्या माझ्या शिक्षकांनी मला प्रेरणा दिली आणि त्यातूनच मी पुढे हे शिक्षण म्हणजे ज्ञानदानाचं काम करू शकलो. बरोबर. सर, मुलांना इंग्रजी आणि गणित या 2 विषयांचं फारच टेन्शन असतं आणि गणिताशी जुळवून घेणं मुलांना फार अवघड जातं. अनेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असते. ती भीती दूर करण्यासाठी आपण वर्गात कोणत्या खास पद्धती वापरता? तसं बघितलं तर गणित हा विषय सगळ्यांनाच कठीण वाटतो. म्हणजे कुठच्याही विद्यार्थ्याला जर आपण विचारलं सर्वात कठीण विषय कोणता तर अग्रक्रमाने नाव येईल गणित विषयाचं. परंतु माझं मत असं आहे की गणित हा विषय कठीण नसून तो प्रयत्न साध्य आहे आणि हे आपण जेव्हा मुलांना पटवून देऊ शकतो तेव्हा त्या मुलांना त्या गणिताबद्दल आवड निर्माण होते. यासाठी आम्ही विविध प्रात्यक्षिक असतील किंवा कृती असतील याद्वारे गणित आणि खास करून खेळाच्या माध्यमातून गणित कसं शिकवता येईल याचा मी जास्त विचार करतो. कारण विद्यार्थी स्पर्धा निर्माण झाली की त्यातून शिकायला किंवा त्यामुळे त्यांची आवड निर्माण होते. त्यामुळे
प्रत्यक्ष कृती किंवा खेळ यातून आम्ही गणित सोपं करण्याचं काम करतो. आणि कठीण वाटणारा विषय हा प्रयत्न साध्य आहे, त्यातून आपण काहीतरी चांगलं करू शकतो ही गोष्ट विद्यार्थ्यांना आम्ही पटवून देतो. सर, सध्या आपण वेतोरे येथील श्रीदेवी सातेरी हायस्कूल मध्ये गणित विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवत आहात आणि मुलांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? मी गेली 10 वर्ष श्रीदेवी सात्रे हायस्कूल व कैसव गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या ठिकाणी शिक्षण म्हणजे ज्ञानदानाचं काम करतोय. गणित हा विषय शिकवत असताना खास करून जेव्हा मी बघितलं की 11वी सायन्सला जेव्हा मुलं ॲडमिशन घेतात त्यावेळी बरीच मुलं ही गणित विषयाला ऑप्शन मागत असतात, म्हणजे पर्यायी विषय मागत असतात. परंतु ज्या वर्षी आमच्याकडे विज्ञान शाखा सुरू झाली आहे, अगदी त्या वर्षीपासून आजपर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकले त्या एकाही विद्यार्थ्यांनी गणित विषयाला ऑप्शन घेतला नाहीये. ही खास गोष्ट इथे उल्लेख करावीशी वाटते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली गणित प्रयोगशाळा ही आमच्या शाळेत सुरू झाली आणि ही गणित प्रयोगशाळा सुरू करत असताना आम्ही उद्देश हाच ठेवला होता की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गणित विषय सोपा करून कसा नेता येईल. आणि त्यासाठी आम्ही प्रयोगशाळेच्या माध्यमातून विविध प्रयोगांद्वारे विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवत असतो. त्याचप्रमाणे 2019 आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गणित जत्रा भरवली होती. ज्या गणित जत्रेमध्ये बऱ्याच गणितीय संकल्पना, विविध ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती असतील किंवा विविध प्रात्यक्षिक प्रोजेक्टद्वारे मांडल्या होत्या. आणि याचा फायदा असा झाला की अगदी 5वी पासून 12वी पर्यंत सर्व विद्यार्थी यात सहभाग घेत होते आणि यातून आपल्या संकल्पना ज्या आहेत गणिताबद्दलच्या त्या स्पष्ट करण्यासाठी, गणितामध्ये आवड निर्माण करण्यासाठी या गणित जत्रेचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यानंतर 2020-21 कोरोनाच्या काळात आम्हाला तशी गणित जत्रा भरवता आली नाही, परंतु 2022 जेव्हा श्रीनिवास रामानुजन म्हणजे आपले जे थोर गणित तज्ज्ञ आहेत त्यांची जयंती 22 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतो. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2012 ही अशी घोषणा केली होती की तो दिवस गणित दिवस म्हणून साजरा व्हावा, राष्ट्रीय गणित दिन. आणि तेव्हापासून आपण दिवस गणित दिन म्हणून साजरा करतोय. मग या दिनाचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी गणित जत्रा भरवत असतो. 2022 मला वाटतं श्रीनिवास रामानुजन यांची 135वी जयंती होती आणि त्याचं खास आकर्षण म्हणून आम्ही त्यावर्षी त्या गणित जत्रेमध्ये 135 प्रतिकृती मांडल्या होत्या. आणि या सगळ्या प्रतिकृतींमधनं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संकल्पना अगदी सोप्या करून कशा शिकवता येतील किंवा स्पष्ट करता येतील याचा आम्ही विचार केला होता. फारच छान. सर, या गणिताच्या प्रयोगशाळेत कोणते उपक्रम, खेळ किंवा प्रात्यक्षिके घेतली जातात? इयत्ता 11वी-12वीचा जर विचार केला तर त्यांना गणित प्रात्यक्षिकसाठी 20 गुण असतात आणि या 20 गुणामध्ये शक्यतो बोर्डाने आम्हाला जे दिले त्यामध्ये प्रात्यक्षिक वही जी आहे त्यात प्रश्न दिलेले असतात, त्याची उत्तरं मुलांनी लिहायची असतात. मग आम्ही विचार केला जर प्रात्यक्षिक करायचं आहे तर फक्त प्रश्नोत्तर का, म्हणून आम्ही ते न घेता त्याच्याऐवजी दुसरं काय करता येईल याचा विचार करून, जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला प्रयोगशाळा असते ज्यामध्ये प्रत्येक प्रयोगाचं ॲपॅरेटस, त्याची प्रोसिजर म्हणा किंवा रिझल्ट या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. मग तसं गणितचं काही करता येईल का असा विचार करून आम्ही प्रयोग तयार केले. मग ज्या संकल्पना टेक्स्टबुकमध्ये आहेत त्या प्रत्यक्ष मुलांनी ते प्रयोगशाळेत जाऊन करायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. कुठची सिद्धता असेल तर ती प्रयोगशाळेत जाऊन सिद्ध करून बघायची आणि मग ती वापरात म्हणजे उपयोगात आणायची. या दृष्टीने आम्ही प्रयोगशाळा तयार केली आणि यामध्ये वेगवेगळे प्रयोग ज्यामध्ये 12वी असतील, 10वी असेल, कुठच्याही वर्गाच्या गणितीय संकल्पना, मूलभूत संकल्पना स्पष्ट करून त्या सिद्ध करून विद्यार्थी त्या अंमलात आणतो. सर, विद्यार्थ्यांचा याला सहभाग कसा असतो? मुलं स्वतः मॉडेल्स आणि प्रयोग तयार करतात का? यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो, परंतु कसं होतं, आपण जेव्हा मुलांना सांगतो की तुम्हाला आता गणितची मॉडेल्स तयार करायची आहेत, बहुसंख्य विद्यार्थी असे असतात की जे जातात आणि नेटवर किंवा यूट्यूब असेल अशा माध्यमातून प्रयोग शोधतात आणि ते घेऊन येतात. मग यावेळी होतं काय की काही प्रयोग हे रिपीट होतात, पुन्हा पुन्हा येतात. मग हे होऊ नये किंवा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला कुठेतरी वाव मिळावा या दृष्टीने आम्ही असा विचार केला की कुठचेही प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतःहून न आणता आम्ही त्यांना हिंट देतो, प्रत्येकाला वेगवेगळे एक टास्क देतो, त्याच्यातून ते स्वतः तयार करतात प्रयोग आणि ते येऊन मांडतात. त्यामुळे
त्यामध्ये व्हरायटी राहते. म्हणजे आता आम्ही जे सांगितले 135 मॉडेल जी आम्ही काही बनवली होती, त्या 135 मॉडेलमध्ये कुठचंही मॉडेल रिपीट नव्हतं. म्हणजे एकच मॉडेल 2-2 विद्यार्थी बनवलं असं झालं नव्हतं. म्हणजे प्रत्येक मॉडेल वेगळं होतं. मग जास्तीत जास्त संकल्पना स्पष्ट होण्यासाठीचा उपयोग होतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःहून करण्यापेक्षा आम्ही त्यांना थोडंफार गाईड करतो की तुम्ही हे असं बनवा, यात अशी नाविन्यता आणता येईल, आणि त्यातून ते विद्यार्थी नवनवीन उपक्रम तयार करत असतात. अच्छा सर, गणिताची भीती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जत्रा कशी उपयुक्त आहे? माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणं तुम्ही सांगू शकतो की मुलांची भीती कशी दूर झाली. कारण काही विद्यार्थी ज्यावेळी 10वीतून 11वीला प्रवेश घेतात त्यावेळी सरळ सांगतात की नाही, गणित नको आहे आम्हाला, ऑप्शन पाहिजे. पण मी त्यांना त्यावेळी विश्वास देतो की तुम्ही घेऊन तर बघा गणित. आणि तीच मुलं 11वीला गणित विषयात पुढे असतात आणि नंतर सांगतात की आता आम्ही गणितच विषय ठेवणार आहोत. म्हणजे हे अनुभव मला एकदा दोनदा नाही तर बऱ्याच वेळा आलेले आहेत. यावर्षीसुद्धा काही विद्यार्थी आहेत की जे 11वीला प्रवेश घेताना गणित विषयाला ऑप्शन मागत होते, परंतु आता अशी परिस्थिती आहे की ते गणितचाच अभ्यास करत आहेत. वा, छान. सर, या गणित जत्रेला पालक आणि समाजाचा किती प्रतिसाद मिळतो? 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आम्ही जेव्हा साजरा करतो त्यावेळी गणित जत्रा जी उभारली जाते. आणि कसं आहे, एखाद्या वर्गात किंवा एखाद्या हॉलमध्ये ही गणित जत्रा न मांडता ती आम्ही बाहेर आमच्या प्रशालेचं जे परिसर आहे त्या परिसरात ही गणित जत्रा मांडतो. आणि 22 डिसेंबरपासून पुढचे 8 दिवस ही गणित जत्रा सर्वांसाठी खुली असते. म्हणजे पालकवर्ग असेल, इतर शाळांचे विद्यार्थी असतील, शिक्षक किंवा इतर जे कोणी इच्छुक असतील त्या संदर्भात, त्या सगळ्यांसाठी गणित जत्रा 8 दिवस खुली असते. आणि आम्ही पाहिलं की बऱ्याच शाळा, बरेच शिक्षक, बरेच पालक अगदी लांबून लांबून सुद्धा या गणित जत्रेला भेट देतात आणि त्या गणित जत्रेचा आस्वाद घेतात. बऱ्याच शाळांनी मला अशी रिक्वेस्ट पण केली होती की ही गणित जत्रा तुम्ही आमच्या शाळेत पण मांडा. आणि अशा प्रकारे आम्हाला बराच प्रतिसाद मिळतो त्यातून. चांगला हो. प्रतिसाद. सर, या गणित जत्रेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि गणिताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काय बदल जाणवतो? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्यासाठी या गणित जत्रेचा आम्हाला फार उपयोग होतो. ज्या विद्यार्थ्यांना गणिताबद्दलची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताबद्दलची भीती घालवण्यासाठी या गणित जत्रेचा आम्हाला फार उपयोग होतो. आणि त्यातून बरेच विद्यार्थी असे आहेत जे सुरुवातीला गणित विषयाकडे पाहताना एक कठीण विषय म्हणून पाहत होते, परंतु आता अगदी सोपा विषय म्हणून त्याकडे पाहत आहेत. सर, पुढल्या वर्षी गणिताची जत्रा अधिक प्रभावी करण्यासाठी काही नवीन योजना आहेत का? हो, आम्ही दरवर्षी गणित जत्रेमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षीसुद्धा आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न केला होता आणि अगदी पुढच्या सुद्धा नेमकं त्यामध्ये कशा प्रकारे नाविन्यता आणता येईल या दृष्टीने आम्ही आत्तापासून त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी अजून रंजक बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, गणित विषयाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाला आहात. या यशामागील प्रेरणा आणि सातत्य कशामुळे टिकून राहिले आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला जी सगळी प्रेरणा आहे किंवा हे सगळं करण्यासाठी ज्यांनी मला साथ दिली त्या आमच्या तत्कालीन मुख्यापिका स्वाती वालोलकर मॅडम यांचं योगदान यासाठी भरपूर आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला त्या काळात शिकवल्या. 2022पर्यंत त्या आमच्या मुख्यापिका म्हणून होत्या, परंतु त्यांच्या त्या कार्यकालात मला नवीन गोष्टी बऱ्यापैकी शिकायला मिळाल्या. त्यांनी त्यावेळी राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. त्यांचं जे गणितीय मॉडेल होतं ते राज्यस्तरापर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर पश्चिम भारत विज्ञान जत्रेमध्ये सुद्धा त्यांचा नंबर आला होता, पहिला नंबर आला होता. आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली की आपणही असंच कुठेतरी कर्तृत्व दाखवावं. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. त्यांची साथ, त्यांचा आशीर्वाद आणि या सगळ्याच्या जोरावरच मी आजपर्यंत हे सगळं करू शकलो. बरोबर सर. सर, आपल्याला गणित विषयाच्या योगदानासाठी बरेचसे पुरस्कार मिळाले. आपल्याला या मिळालेल्या पुरस्कारांविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. मला 2021मध्ये शिक्षक ध्येयमार्फत राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2022मध्ये राधारंग फाउंडेशन मार्फत मला गुरुगौरव पुरस्कार देखील मिळाला होता. त्याचबरोबर 2023मध्ये SR दळवी फाउंडेशन मार्फत रायझिंग स्टार अवॉर्ड हा देखील मिळाला होता. आणि त्याच वर्षी पुन्हा एकदा शिक्षक ध्येयमार्फत राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार मला मिळाला होता. अरे वा, छान. दरवर्षी शिक्षण विभागामार्फत विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं आणि या विज्ञान प्रदर्शनात माझा सक्रिय सहभाग असतो तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर. आणि यावर्षी मला राज्यस्तरावर जाण्याची देखील संधी मिळाली होती. 10वीचा जो वर्तुळ हा टॉपिक आहे
खरं तर वर्तुळ म्हटलं की विद्यार्थी नाक मुरडतात, कारण सगळ्यात कठीण टॉपिक तो वाटतो. मग तो टॉपिक विद्यार्थ्यांना सोपा कसा करता येईल यासाठी मी यावर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये एक प्रतिकृती तयार केली होती, ज्याचं नाव होतं A to Z सर्कल, म्हणजे वर्तुळाचं गणित A to Z सर्कल असं त्याचं नाव होतं. आणि या प्रतिकृतीमध्ये ज्या वर्तुळासंदर्भात जेवढ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना त्यामध्ये मांडल्या होत्या. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्याला जेवढ्या संकल्पना आवश्यक आहेत, A पासून Z पर्यंत 26 संकल्पना, प्रमेय, अशी सर्व संकल्पना आणि प्रमेय आम्ही त्यामध्ये मांडली होती. प्रत्यक्ष कृतीद्वारे या सगळ्या संकल्पना विद्यार्थी शिकत होता, सगळे प्रमेय सिद्ध करत होता. आणि त्यानंतर पुस्तकात जेवढी उदाहरणं आहेत आणि बोर्ड एक्झामला मागच्या 10 वर्षात जेवढी उदाहरणं आली ती सगळी उदाहरणं देखील आम्ही त्यात समाविष्ट केली होती. आणि एक बोर्ड गेम तयार केला होता, ज्या गेममधनं ती उदाहरणं विद्यार्थ्यांना सोडवता येत होती. आणि या प्रतिकृतीचं प्रदर्शन जे आहे ते नागपूर या ठिकाणी यावर्षी झालं होतं. आणि या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला होता. आणि हे खरंच माझ्यासाठी एक खूप आनंदाचे, कारण माझं हे स्वप्न होतं की राज्यस्तरावर जाऊन एकदा तरी क्रमांक मिळवायचा, आणि हे स्वप्न कुठेतरी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. छानच. सर, या पुरस्कारांचा आपल्या कार्यावर आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला? कसं आहे, पुरस्कार जे असतात, म्हणजे मी कुठेतरी असं वाक्य ऐकलं होतं की जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा कुठच्याही एखाद्या पूजेला जातो त्यावेळी प्रसाद जसा मिळतो तसे पुरस्कार असतात प्रसादासारखे, जे घ्यायचे असतात आणि आपली पुढे वाटचाल करायची असते. मग तसंच हे मला या कार्यकालामध्ये बरेच पुरस्कार मिळाले. त्यामध्ये नाही म्हटलं तरी 2021 मध्ये मला राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक हा पुरस्कार मिळाला होता, शिक्षक ध्येयमार्फत. त्यानंतर 2022 मध्ये राधारंग फाउंडेशन तर्फे मला गुरुगौरव पुरस्कार देखील मिळाला होता. त्याचबरोबर SR दळवी फाउंडेशन मार्फत 2023 मध्ये मला रायझिंग स्टार अवॉर्ड मिळाला होता. हे जेव्हा पुरस्कार मिळतात, पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेतूनच आपल्यामध्ये खूप बदल होत असतात. त्यामुळे मला हे सगळे पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि त्यातूनच मला अजून काहीतरी करण्याची आवड किंवा इच्छा निर्माण झालेली आहे. बरोबर सर. सर, प्रशाला किंवा संस्थेचे प्रोत्साहन तुम्हाला किती प्रमाणात आहे? मी तर म्हणेन यासाठी मला जे काही सहाय्य किंवा प्रोत्साहन म्हणता येईल ते पूर्णपणे 100% मिळालेलं आहे. कारण प्रशालेकडून आणि संस्थेकडून या बाबतीत मला कुठच्याही प्रकारची, मी कुठची मागणी केली, आता ज्यावेळी आम्हाला गणित प्रयोगशाळा तयार करायची होती त्यावेळी मी संस्थेकडे मागणी केली की आम्हाला एक वर्गखोली लागणार आहे, त्यासाठी गणित प्रयोगशाळेसाठी लागणार आहे. ज्यावेळी मागणी केली त्यावेळी लगेचच संस्थेने, प्रशालेने याला मान्यता दिली. कारण कुठचीही गोष्ट, नवीन गोष्ट करायची म्हटली की या सगळ्या तांत्रिक गोष्टी येतात, परंतु या बाबतीत कुठच्याही प्रकारची अडचण न दाखवता प्रशालेने म्हणा, संस्थेने म्हणा, आम्हाला खूप सहकार्य केलं. कारण गणित जत्रा उभारायची म्हटल्यानंतर एवढी 135 मॉडेल विद्यार्थ्यांनी जरी तयार केली तरी ती मांडत असताना बाकी सगळ्या गोष्टी ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी येणारा खर्च पाहता याबद्दल संस्थेचं मानाय तेवढे आभार कमीच आहेत. कारण त्यांचं प्रोत्साहन, त्यांचं सहकार्य मिळाल्याशिवाय ही गोष्ट करणं शक्यच नाही. त्यामुळे त्या बाबतीत मी संस्था, शाळा या सगळ्यांचं खरोखरच अत्यंत ऋणी राहीन की त्यांनी मला यासाठी सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं. सर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गणित शिक्षणात काय बदल व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? सर्रासपणे शहरी भागाचा विचार केला तर शाळेबरोबरच त्यांना पॅरलल कोचिंग क्लासेस वगैरे असतात, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना कोचिंग क्लासेसचा तेवढा पर्याय उपलब्ध नसतो आणि त्यामुळे ग्रामीण भागातली मुलं थोडीशी मागे पडत असतात. मग त्यांना देखील आत्मविश्वास मिळावा किंवा त्यांच्या बाबतीत देखील आपल्याला काही करता येईल का या दृष्टीने ग्रामीण भागातील मुलांसाठी, कारण आज खरी बुद्धिमत्ता ग्रामीण भागात आहे, मग त्यामुळे ती बुद्धिमत्ता कुठेतरी पुढे आली पाहिजे, यासाठी आपण देखील सक्रिय सहभाग दाखवावा. ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त कसं पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न करावा. आता आमची वेतोरे हायस्कूल ही जी शाळा आहे, प्रशाला, ही ग्रामीण भागातच आहे, परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या 12वीच्या विद्यार्थ्याला गणित विषयामध्ये 97-98 पर्यंत मार्क्स मिळतात, जे शहरी भागात कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या मुलांना देखील मिळत नाही. मग त्या मुलांना, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो की अशी मुलं जी आहेत, जी हुशार आहेत, त्यांना पुढे कुठेतरी आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच असतो. सर, पुढील काळात काही नवे उपक्रम राबवण्याचा विचार आहे का? नक्कीच, कारण कसं आहे, गणित जत्रा जी आहे ती आमच्या प्रशालेत जशी चालते तशी माझी इच्छा आहे की या गणित जत्रेसारखे जे उपक्रम आहेत किंवा गणितासंदर्भात जे काही नवनवीन उपक्रम आहेत ते प्रत्येक शाळेत व्हावे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे, प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताची आवड निर्माण व्हावी, गणिताची भीती दूर व्हावी. आज कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं सर्वात कठीण विषय कोणता तर ते विद्यार्थी गणित म्हणून सांगतात. या उलट सर्वात सोपा विषय कोणता तर गणित, ही परिस्थिती निर्माण व्हावी हे माझं स्वप्न आहे.
आणि त्यासाठी नक्कीच मी वा. प्रयत्नशील आहे. छान. सर, गणित शिकवताना आपण खेळ, प्रात्यक्षिके किंवा तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता? गणितामध्ये काही संकल्पना अशा आहेत की ज्या म्हणजे फक्त खडू आणि फळा याच्या साहाय्याने दाखवता प्रत्यक्ष कृतीतून कशा दाखवता येतील या दृष्टीने आम्ही विचार करतो. आता पायथागोरसचं प्रमेय आहे. हे पायथागोरसचं प्रमेय शिकवत असताना फक्त खडू किंवा फळा न वापरता प्रत्यक्ष आम्ही एक असा खेळ तयार केला आहे की ज्यामधनं पायथागोरसचं प्रमेय मुलांना कळतं, त्याचा सराव होतो. मग अशी जी काही गणितीय संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्ही वेगवेगळे खेळ आणि कोडी असतील, ॲक्टिव्हिटी असतील याचा वापर या ठिकाणी करतो. सर, स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तुम्ही कशी तयारी करून घेता? कुठचीही गणितची परीक्षा म्हटली की पालकांचा म्हणा किंवा विद्यार्थ्यांचा म्हणा कल असतो तो सूत्र पाठांतर किंवा पाठांतराकडे जास्त कल असतो. आमचं असं मत असतं की कुठच्याही गोष्टीचं पाठांतर न करता ते समजून घेणं आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करणं हे गरजेचं आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तेवढं तुम्हाला ते जास्त समजणार आणि म्हणून आमचा भर हा नेहमी सराव करण्यावर असतो. म्हणजे एखादी गोष्ट समजल्यानंतर त्या गोष्टीचा सराव करणं आणि ती गोष्ट समजून घेणं आणि अंमलात आणणं याकडेच आमचा कल असतो. सर, विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी उदाहरण देतो एक की नुकतीच एक आपली शिष्यवृत्ती परीक्षा झाली 8वीची आणि शिष्यवृत्ती परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची किंवा पालकांची अशी मी त्यावर प्रतिक्रिया बघितली की बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर कठीण गेला. परंतु काही उदाहरणं माझ्या अशी आहेत की ज्यांना गणितचा पेपर खूप सोपा गेला. अच्छा. काय होतं माहिती आहे, गणिताबद्दलची भीती आणि ही भीती असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पालकांचा सुद्धा गणित विषय कठीण आहे, त्याला जमत नाही आहे, त्यापेक्षा तो कसा जमेल याकडे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष द्यावं. गणित हा विषय कठीण नसून तो प्रयत्न साध्य आहे. त्यात आपण अपेक्षित जे आपल्याला मार्क्स आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क्स मिळवू शकतो हा विश्वास पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावा. विद्यार्थ्यांनी देखील त्या दृष्टीने विचार करावा असं मला वाटतं. बरोबर सर. श्रोते हो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की समर्पण, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर गणितासारखा विषयही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. सर, वेळात वेळ काढून आपण येथे आलात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.